मित्रांनो, सप्रेम नमस्कार। आपण पाहतात सन्मान न्यूज 14। मराठा आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर वातावरण तापले आहे। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे जालना येथे उपोषण करीत आहेत। त्यांना पाठिंबा देण्यासाठी सातपूरच्या सकल मराठा समाज बांधवांतर्फे उद्या मंगळवार दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता अशोकनगर येथील जानता राजा मैदान ते सातपूर गावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या दरम्यान कॅन्डल मार्च आयोजित करण्यात आला आहे। या कॅन्डल मार्चच्या नियोजनासाठी आज छत्रपती संभाजी महाराज उद्यानामध्ये सकल मराठा समाज तसेच सर्वधर्मीय व विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली। या बैठकीची ही काही क्षणचित्रे। मराठा समाजाचे नेते श्री मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आणि या उपोषणाचा 7वा दिवस आहे। या 7व्या दिवसाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर या उपोषणाचे पडसाद उमटत आहेत। आज दिवसभर सगळीकडेच मोठमोठ्या हालचाली होत आहेत। तर आपल्या सातपूर परिसरातील सकल मराठा समाज आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते नागरिक यांचा या आंदोलनाला पाठिंबा आहे। उद्या मंगळवार दिनांक 31 ऑक्टोबर सायंकाळी 6 वाजता जानता राजा मैदान ते सातपूर छत्रपती शिवाजी महाराज मार्केट या ठिकाणी आपण कॅन्डल मार्च आयोजित करतोय। मराठा समाज महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशाप्रमाणे आणि आमचे मराठा योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांचं जे आमरण उपोषण आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज सातपूर हा सक्रिय झालेला आहे आणि गेल्या 2-3 दिवसांपासून त्या संदर्भातल्या बैठका आणि नियोजन सुरू आहे। या संदर्भात उद्या दिनांक 31 तारखेला सकल मराठा समाजाच्या वतीने कॅन्डल मार्चचं आयोजन केलेलं आहे। कॅन्डल मार्चचं जे नियोजन आहे ते अत्यंत शांततेच्या स्वरूपात असणार आहे। कॅन्डल मार्चची सुरुवात जानता राजा मैदान या ठिकाणून होणार आहे। जानता राजा मैदान त्यानंतर आनंद छाया बस स्टॉप, तेथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केट, त्यानंतर सप्तशृंगी देवी मंदिर आणि मुख्य त्र्यंबक रोडने राजवाड्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, शिवाजी चौक आणि भाजी मार्केटमध्ये असणारा मुख्य शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी कॅन्डल मार्चचा समारोप होणार आहे। कॅन्डल मार्चसाठी सगळेजण बरोबर 5 वाजता जानता राजा मैदान इथे एकत्र येतील आणि 6 वाजता कॅन्डल मार्चला सुरुवात होईल। सहकुटुंब सहपरिवार आपल्यातल्या प्रत्येकाने कॅन्डल मार्चला उपस्थित राहावं असं आयोजन समितीच्या वतीने मी विनंती करतोय। आधी कुटुंब, मग समाज आणि मग पक्ष अशी माझी भूमिका आहे। ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजासाठी काम करणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे। त्यामुळे मी उद्याच्या सकल मराठा समाज आयोजित कॅन्डल मार्च मध्ये सहभागी होणार असल्याचे भाजपाचे माजी नगरसेवक शशिकांत जाधव यांनी सन्मानला सांगितले। माजी नगरसेविका हेमलता कांडेकर, श्री दिनकर कांडेकर यांच्या पुढाकाराने श्रमिक नगर येथे कॅन्डल मार्चचे आयोजन केले आहे। सायंकाळी 6 वाजता परिसरात कॅन्डल मार्च काढून फेरीचे आयोजन केले आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांडेकर यांनी दिली। मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे असे म्हणत प्रभाग क्रमांक 26 चे माजी नगरसेवक भागवत आरोटे यांनी सन्मानला आपल्या भावना व्यक्त केल्या। भागवत भाऊ, आपण या ठिकाणी आलात, आपलं मनापासून स्वागत। मराठा आंदोलनाविषयी आपली काय भूमिका आहे? खरं तर आज आपण बघितलं असेल की मराठा समाज मोजकाच धरलं तर त्याची परिस्थिती चांगली आहे, परंतु 90% 95% मराठा समाजाची परिस्थिती आज खालवलेली आहे। माझ्या मते मागे लाखोचे मोर्चे निघाले, शांततेने निघाले, तरी सरकारला जाग आली नाही। आणि आज जे जरांगे पाटलांनी एक मराठा लाख मराठा, एक मराठा कसा असतो हे जे दाखवून दिलं, तर शालूट द्या जरांगे पाटलांना। सर्व मराठातर्फे मी त्यांना शालूट करतो। त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। त्यांनी जी मराठ्यांची यथा मांडली आणि आज जे जीवावर उद्धार होऊन या मराठ्यांसाठी लढत आहे। खरं तर मराठा समाजावर जसं छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांनी जसं उपकार करून ठेवले, जसं यांचं नाव आहे तसं जरांगे पाटलांचं नाव मात्र या इतिहासात त्यांच्याप्रमाणे लिहिलेलं आहे। आता तुम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे, तर मराठा समाजाच्या या आंदोलनामध्ये, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या भूमिकेमध्ये आजी माझी लोकप्रतिनिधींची भूमिका काय असावी, नगरसेवकाची भूमिका काय असावी? नाही, आता आजी माझी सर्वांची लोकप्रतिनिधींची हीच भावना पाहिजे, मग तो कोणत्याही समाजाचा असो, तो लोकप्रतिनिधी म्हणून
मराठा समाजाला पण न्याय मिळाला पाहिजे आणि सर्वांनी जरांगे पाटलांना सपोर्ट केला पाहिजे. आपण बघितलं असेल की जे लोकप्रतिनिधी निवडून जातात त्यांना मतदान करण्यामध्ये 60% मतदान हे मराठा समाजाचं आहे. 60-65% म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. म्हणजेच प्रत्येक जे लोकप्रतिनिधी निवडून जातात त्यात मराठा समाजाचं सर्वात जास्त योगदान आहे. म्हणून सर्व लोकप्रतिनिधींनी आज मराठा समाजाची बाजू लावून धरली पाहिजे आणि मराठ्यांची बाजू लावून धरून त्यांची जरांगे पाटलांना सपोर्ट केला पाहिजे. ग्रामीण भागात आपण बघितलं असेल तर मी सिन्नर तालुका असेल, संगमनेर तालुका असेल, माझं गाव देवकोटे आहे संगमनेर तालुक्यात, परंतु माझा सर्व नातेवाईक परिवार हा सिन्नरमध्ये आहे, म्हणजेच नाशिकमध्ये आहे. आपण जर बघितलं असेल तर खेड्यापाड्यात सर्व मराठा समाज आज जरांगे पाटलांबरोबर आहे. सर्वांची परिस्थिती सर्वांनी हे भोगले आणि म्हणून सर्वांना वाटतं आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे आणि जर सरकारने आरक्षण दिलं नाही तर माझ्या मते सरकारचं काही खरं नाही. प्रभाग क्रमांक 26 मध्ये मराठा आंदोलनाबाबत तुमची भूमिका काय आणि तुम्ही काय करणार आहात? माझ्यामध्ये प्रभाग 26 मध्ये मी आपल्या मार्फत सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की ते सर्व पुढाऱ्यांना गावबंदी आहे. माझ्या प्रभागात मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत एकाही पुढाऱ्याला येऊन दिलं जाणार नाही. कोणतेही उद्घाटन असतील, कोणताही कार्यक्रम जोपर्यंत मराठा समाजाला त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत प्रभाग 26 मध्ये एकही कोणताही उद्घाटन असेल, कोणताही राजकीय कार्यक्रम होणार नाही. सामाजिक काम सोडून कोणतंही राजकीय काम या मराठा समाजाचं जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत प्रभाग क्रमांक 26 मध्ये कुठलाही कार्यक्रम होणार नाही. कोणत्याही नेत्याला प्रभाग क्रमांक 26 मध्ये फिरून दिलं जाणार नाही. आणि जर कोणी तसा प्रयत्न केला तर त्यांनी त्याचा भोग भोगण्यास तयार राहा. तुम्ही त्यासाठी काही कॅन्डल मार्च आयोजित करताय? मी सर्व नागरिकांना आपल्या मार्फत विनंती करतो, प्रभाग क्रमांक 26 मधील जास्तीत जास्त सर्व बंधू भगिनींनी, नागरिकांनी, माझ्या सर्व मित्रांनी जनता राजा मैदानावर सर्वांनी हजर राहावं अशी आपल्याला विनंती करतो. आणि कॅन्डल मध्ये सर्वांनीच सहभाग नोंदवावा. नुसतं प्रभाग क्रमांक 26च नाही, आपल्या सातपूर मधील जेवढे प्रभाग आहे, जेवढे नागरिक बंधू भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने येऊन आपला सहभाग नोंदवावा अशी सर्वांना विनंती करतो. सन्मान न्यूज 14 साठी संपादक रवींद्र एरंडे, विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश भुगे. सन्मान न्यूज 14 सातपूर नाशिक. धन्यवाद.